मी डॉक्टर घनश्याम नारायणराव देशमुख, आयुर्वेदिक MS सर्जन, कल्याण, मुंबई. मित्रांनो, पंचकर्म म्हणजे काय? तर पंचकर्म म्हणजे साधारणतः 5 प्रकारच्या मुख्य शोधन प्रक्रिया पद्धती असते, उपचार पद्धती, ज्याच्यामध्ये चांगला व्यक्ती, नॉर्मल व्यक्ती हा नॉर्मल होण्यासाठी मदत होते आणि ज्याला कुठला आजार आहे त्या व्यक्तीच्या आजारापासून मुक्तता मिळते. तर कुठल्या कुठल्या प्रकार असतात? वमन, विरेचन, नश्य, रक्तमोक्षण आणि बस्ती. वमन म्हणजे काय? विशिष्ट प्रकारचे औषध देऊन उलट्या करणे. वमन म्हणजे काय? तर विशिष्ट प्रकारचे औषध देऊन जुलावा वाटे तुमच्या शरीरातले दोष, टॉक्सिन्स बाहेर काढणे, शोधन करणे. वमन, विरेचन, नश्य. नश्य म्हणजे काय? तर चेहऱ्याची मसाज करून नाकामध्ये काही ड्रॉप टाकला जातात, जेणेकरून तुम्हाला मानेच्या वरचे जे काही आजार असतील, जीर्ण, सर्दी, कफ, डोळ्यांचे आजार, केस गळणे, केस पांढरे होणे, मायग्रेन, हेडॅक, सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस, मेमरी लॉस होणे, पक्षाघात असेल, अशा अनेक आजारांमध्ये आपण नश्य करतो. पहिले झाले वमन, दुसरं विरेचन, नश्य, आता चौथे आहे रक्तमोक्षण. रक्तमोक्षण काय? त्याच्यामध्ये अशुद्ध रक्ताचं थोडं शोधन केलं जातं. त्याचं जलोकावचरण करणे, लिच अप्लिकेशन किंवा शिरावेत करून काढणे, तर हे झालं रक्तमोक्षण. जेणेकरून त्वचेचे आजार असतील, संधिवात असेल, त्याच्यातनं अशुद्ध रक्त आपण काढतो. आणि शेवटचं आहे बस्ती. बस्ती ही अत्यंत गुणकारी, लाभदायी आणि 100% युजफुल ट्रीटमेंट आहे. शास्त्रामध्ये सांगितलं आहे की व्यक्तीच्या शरीरातले 50% आजार, 50% डिसीजेस केवळ आणि केवळ बस्तीने बरे होतात. बस्ती म्हणजे काय? तर शौचाच्या वाटे विशिष्ट प्रकारचे औषध सोडलं जाते, जेणेकरून तुमचे पोटाचे आजार असतील, वात असेल, संधिवात असेल, ओबेसिटी असेल, अशा अनेक आजारासाठी बस्ती ट्रीटमेंटचा वापर केला जातो. साधारणतः थोडक्यात हे पंचकर्म झाले. पंचकर्म माहीत झाले तर आपण अवश्य डॉक्टर देशमुख आयुर्वेद पंचकर्म सेंटर, केरळियन मसाज सेंटर, कल्याण पश्चिम याचा संपर्क साधावा. आणि जरी तुम्हाला कुठला आजार नसेल पण तुमचं शरीर तुम्हाला नॉर्मल ठेवायचं असेल, स्वस्थ ठेवायचं असेल, तर तुम्ही तुमच्या शरीराची सर्व्हिसिंग करू शकता, शरीर शुद्धी करू शकता. धन्यवाद.